राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय, महिना सुद्धा हा विस्तार होऊन उलटलाय। मात्र तरी सुद्धा महायुती सरकारकडून पालकमंत्री पदाचं वाटपच झालेलं नाहीये। महायुतीमधल्या तीनही पक्षांमधील पालकमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळते आणि असं असल्यानंच हे वाटप रखडलं असं कळतंय। या सर्व पार्श्वभूमीवर येत्या 2 दिवसांमध्ये बैठक होणार असल्याची माहिती सध्या मिळते आहे। तर त्यामध्ये पालकमंत्री पदाबाबत अंतिम चर्चा करून नावं निश्चित करण्याचं महायुतीच्या नेत्यांनी ठरवल्याचंही कळतंय। मात्र या संदर्भात कोणत्या जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून वाद आहे ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात। पुण्यात आता अजितदादा आणि चंद्रकांत पाटील अर्थातच अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाद आहे। रायगडमध्ये भरत गोगावले आणि अदिती तटकरे यांच्यामध्ये खरं तर पालकमंत्री पदावरून वाद आहे। बीडमध्ये धनंजय मुंडे की पंकजा मुंडे कोण पालकमंत्री होणार हा सवाल आहे। संभाजीनगरमध्ये सुद्धा अतुल सावे आणि संजय शिरसाट यांच्यामध्ये वाद असल्याचं कळतंय। अर्थातच शिंदे सेना आणि भाजप। कोल्हापूरमध्ये प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ अर्थातच शिंदे गट आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये वाद दिसतोय। साताऱ्यामध्ये तर 4 जणांमध्ये लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे, कारण शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील या चौघांचंही नाव पालकमंत्री पदासाठी समोर आलेलं आहे। नाशिकमध्ये सुद्धा 4 जणांची नावे गिरीश महाजन, दादा भुसे, नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे यांच्यामधून नाशिकचे पालकमंत्री कोण होणार हे बघणं महत्त्वाचं। दरम्यान आगामी कुंभमेळा हा यशस्वी करण्यासाठी नाशिकचं पालकमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस स्वतःकडेच ठेवणार आहे ही माहिती मिळते आहे। तर गिरीश महाजन यांच्याकडे कुंभमेळा मंत्रीपद राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। प्रयागराज प्रमाणे नाशिकमध्ये कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी फडणवीसांनी पालकमंत्रीपद स्वीकारावं हा भाजपचा आग्रह आहे असं सुद्धा सध्या बोललं जात आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदावर महायुतीच्या तिन्ही पक्षांनी दावा केलाय, त्यामुळे पालकमंत्री पदाचा तिढा हा अद्यापही सुटलेला नाही आहे। तर प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभमेळा सुरू आहे, मात्र 2027 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा आहे। त्या पार्श्वभूमीवर आता भाजपची भूमिका पालकमंत्री पदासाठी बघणं महत्त्वाचं आहे। यासोबत इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 23 जानेवारीपासून महाराष्ट्रामध्ये आभार दौरा करणार आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीपासून आभार दौऱ्याची सुरुवात होईल। 23 जानेवारीला मुंबईमधील बीकेसीमध्ये शिवसेनेचा मेळावा असेल। या मेळाव्यापासून हा दौरा सुरू करण्यात येणार आहे। संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं असल्याचं पाहायला मिळतंय। मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शिरसाटांनी सिडकोचा राजीनामा देणं हे अपेक्षित होतं, पण त्यांनी राजीनामा दिला नाही, त्यामुळे अखेर राज्य सरकारनं त्यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवलं। आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी या आमच्यासाठी व्हिलन होत्या असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। इमर्जन्सी चित्रपटाचं अभिनेत्री कंगना राणौतने मुंबईमध्ये स्क्रीनिंग ठेवलं। या स्क्रीनिंगला मुख्यमंत्री फडणवीसांनी उपस्थिती लावली। मंत्री गुलाबराव पाटील यांचे सुरक्षा रक्षक आणि पोलिसात झटापट झाली आहे। शिवसेनेची बैठक संपवून बाहेर येताना सुरक्षा रक्षक सगळ्यांना बाजूला करत होते। यावेळेस त्याचा हात एका पोलिसाला लागलाय, त्यावर पोलीस चांगलाच भडकलाय। आमदार वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात युवासेना सिनेट सदस्यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची भेट घेतली। मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची ही माहिती आहे। लाडक्या बहिणींचा हप्ता खात्यात जानेवारीच्या 26 तारखेपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे ही माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। जानेवारीचा हप्ता 1500 रुपयांचा असेल, तर हप्ता वाढवण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निर्णय घेतला जाणार अशी सुद्धा माहिती सध्या तरी दिली जाते आहे। दिल्लीमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने 3 नवीन गॅरंटी जाहीर केल्या। दिल्लीमध्ये काँग्रेस सरकार आल्यास 500 रुपयांना गॅस सिलेंडर आणि मोफत रेशन किट शिवाय 300 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाणार आहे असं काँग्रेसने जाहीर केलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली। उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांचा स्टार प्रचारक यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे। फेरीवाल्यांच्या न्याय आणि हक्कासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने चेंबूरमध्ये आंदोलन पुकारलं। अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये वास्तव्याला असणाऱ्या फेरीवाल्यांचं पुनर्वसन करा, पात्र फेरीवाल्यांवरती महानगरपालिका आणि पोलिसांकडून होणारा अन्याय थांबवा ही मागणी आठवले गटानं केलेली आहे।
आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शासनातर्फे दिले जाणारे डीबीटीचे पैसे मिळत नाहीये, त्यामुळे धुळ्यातील विद्यार्थ्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामध्ये ठिय्या दिलाय। यावेळेस आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी उद्यापर्यंत हे पैसे आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होतील असं आश्वासन दिलं आहे। उल्हासनगर या ठिकाणच्या श्रीरामनगर या भागातील महिलांनी नेताजी चौकातल्या पाणीपुरवठा कार्यालयाला भेट दिलेली आहे। पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत मागे हटणारच नाहीये हा इशारा देखील देत महिलांनी कार्यालयाच्या आवारात ठिय्या मांडलाय। त्यांच्या आक्रमकतेमुळे प्रशासनाला तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। नांदेडच्या जिल्हा अग्रणी बँकेवरती सुशिक्षित बेरोजगार युवकांनी मोर्चा काढलाय। कर्ज प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी या तरुणांची आहे। बँका बेरोजगार युवकांना कर्ज देण्यास तयार नाही आहे। परिणामी उद्योगधंदे टाकू पाहणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळते अशी माहिती सध्या मिळते आहे। आणि यानंतर सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आहे, कारण पोलीस सैफ आणि करीना या दोघांचाही जबाब नोंदवणार असल्याचं कळत आहे। सैफला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यानंतर दुपारी ते जबाब घेणार आहे। करीनाकडूनही हल्ल्याबाबत माहिती घेणार आहे। मध्यरात्री घरी आलेल्या हल्लेखोराशी करीनाचा देखील सामना झालेला होता, त्यामुळे आता या संदर्भात जबाब जो आहे सैफ आणि करीना दोघांचा देखील नोंदवला जाणार असल्याचं कळत आहे। तर आपण पाहतोय नेमका हा जो आरोपी आहे सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला हा आरोपी, त्यामुळे हाच हल्ला करणारा आरोपी होता असं सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र आता सैफ आणि करीनाच्या जबाबात काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं। अधिकची अपडेट आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून घेऊयात, ते आपल्यासोबत लाईव्ह जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, आपण पाहतो या संपूर्ण प्रकरणामध्ये आता नवनवीन अपडेट जे आहेत ते समोर येत आहे, कारण हे प्रकरण संशयास्पद मानलं जात आहे। पुढे पोलिसांची भूमिका, तपासाची चक्र, या संदर्भात काय अपडेट? अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर खरं तर सर्जरी झाली होती। त्याच्यानंतर आता सध्या सैफ अली खान जो आहे तो ICU मध्ये आहे आणि दुपारनंतर त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं जाणार आहे। सध्या आपण लीलावती रुग्णालयाच्या बाहेरच आहोत आणि आपण पाहत आहोत की आत्ताही संपूर्ण रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे। महत्त्वाची अपडेट अशी की जेव्हा सैफ अली खानला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं जाईल, जेव्हा त्याला थोडंसं बरं वाटेल, तेव्हा पोलीस आता जबाब घेणार आहेत। त्याच्यासोबतच करीना कपूर जी त्यांची पत्नी आहे त्यांचा देखील जबाब घेतला जाणार आहे। या संपूर्ण घटना कशा पद्धतीने घडली, त्या नेमकं त्यावेळी काय काय घडलं, या सगळ्याची माहिती पोलीस खरं तर या दोन्ही जणांकडून घेताना पाहायला मिळणार आहेत। काल सैफ अली खान यांच्या घरी काम करणारी जी स्टाफ नर्स होती तिचा संपूर्ण जबाब जो आहे तो खरं तर पोलिसांनी घेतलाच आपल्याला पाहायला मिळालं आणि तिने संपूर्ण घटनेचा वृत्तांत जो आहे तो पोलिसांना सांगितलेला आहे। हा संपूर्ण तो प्रकार घडला, या सगळ्या प्रकारामध्ये कुठेतरी संशय व्यक्त केला जात आहे। एक जशा पद्धतीने चोर घरामध्ये घुसला, त्याने घरामध्ये जाऊन त्याने नर्सवरती हल्ला केला, सैफ अली खानवरती हल्ला केला, या सगळ्या घटना कुठेतरी संशयास्पद आहेत आणि त्याच्यामुळे या संदर्भामध्ये आता पोलीस सैफ अली खान आणि करीना कपूर या दोघांचाही जबाब घेतल्यानंतर पुढची कारवाईला खरं तर वेग येणार आहे। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांकडून विविध टीम खरं तर तयार करण्यात आलेल्या आहेत। मात्र अद्यापही जो आरोपी आहे, जो हल्लेखोर आहे, तो अजूनही निश्चितच रुपाली, खरं तर आता सैफ आणि करीना या दोघांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय घडलं होतं हे पाहणं महत्त्वाचं। धन्यवाद रुपाली दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। एकंदरीत आपण जर बघितलं तर या संदर्भात आता सैफ अली खानवर जो हल्ला झालाय त्यानंतर करीना कपूर खाननं इंस्टाग्रामवरती एक पोस्ट केलेली आहे आणि चाहत्यांना एक भावनिक आवाहन, आपण म्हणू शकतो भावनिक आवाहन तिनं केलंय। नेमकं करीना या पोस्टमध्ये काय म्हणते बघूयात। आमच्या कुटुंबासाठी हा एक धक्कादायक आणि आव्हानात्मक दिवस होता। आम्ही अजूनही आमच्यासोबत घडलेल्या घटना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। या परिस्थितीत मीडिया आणि पापराझींनी अफवांपासून दूर राहावं असंही ती म्हणते। काळजी आणि मदतीबद्दल आभार, मात्र ही चर्चा आमच्यासाठी धोकादायक ठरू शकते। या प्रसंगातून सावरण्यासाठी आम्हाला आमचा वेळ आणि काही स्पेस द्या, असं यावेळेस करीना कपूर खान हिनं म्हटलेलं आहे। तर या प्रकरणासंदर्भातल्या सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स आपण बघणारच आहोत। मात्र राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या पुढे वेगवान स्वरूपात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत
जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनच्या 111 पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचं नियोजन आहे। जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागानं हे नियोजन केलेलं आहे। यापैकी 75% अधिकचं काम पूर्ण झालं असल्याचंही कळतंय। धुळ्याच्या बाजार समितीमध्ये विविध मागण्यांसाठी हमाल माथाडी कामगार संघटनेने बेमुदत संप पुकारला। संपामुळे बाजार समितीमध्ये शुकशुकाट जाणवतोय। बाजार समितीमधील व्यवहार देखील ठप्प पडलेले आहेत। यवतमाळमधल्या कळंब शहरात एकाच वेळी 7 दुकानं चोरट्यांनी फोडली। लाखोंचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली। यावेळेस व्यापाऱ्यांनी शहरातील मार्ग बंद करून आक्रोश व्यक्त केलाय। शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी संतप्त होत पोलीस स्टेशनवरती धडक देत पोलिसांविरुद्ध रोष व्यक्त केलाय। जालन्यात महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला 40,000ची लाच घेताना एसबीआयनं अटक केली आहे। ट्रान्सफॉर्मरचं बिल काढून देण्यासाठी त्यानं 40,000ची लाच घेतल्याचं समोर आलं। प्रकाश तौर असं लाचखोर अभियंत्याचं नाव आहे। त्याच्यावर सध्या अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून शेकडो किलोमीटरचा प्रवास केलेल्या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाचं पथक अथक प्रयत्न करताना दिसतंय। 2 दिवस 7 पथकं तैनात करूनही वाघाला पकडण्यात अपयश आलेलं आहे। पंढरपूरच्या चिंचणी या ठिकाणी हुरडा खाण्यासाठी अनेक पर्यटक आणि स्थानिक नागरिक गर्दी करतायत। ज्वारीचा कोपळा, लुसलुशीत हुरडा, यासोबत शेंगदाण्याची चटणी, यासोबत रानमेव्याची लज्जत हे सारं काही खव्यांना आकर्षित करत असल्याचं पाहायला मिळतंय। हुरडा खाण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी 2 महिने हजेरी लावतायत। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती भीषण अपघात झालेला आहे। मालवाहू कंटेनर उलटलाय आणि त्यामुळे अपघात झाला। हा कंटेनर पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जात असताना खरं तर अमृतांजन पुलाजवळ वळणावरती चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटलाय आणि त्यामुळे हा कंटेनर पलटी झालाय। धाराशिव जवळच्या शिंगोली बायपासजवळ एसटी बस आणि ट्रकचा अपघात झालाय। सोलापूरहून भरधाव वेगाने आलेला ट्रक मेघदूत हॉटेलसमोर पलटी झाला। अपघातात 3 जण जखमी झाले। कोल्हापूरच्या कोवाडमध्ये एटीएम फोडणाऱ्या 4घांनाही पोलिसांनी अटक केली। 5 जानेवारीला राष्ट्रीयकृत बँकेचे एटीएम मशीन गॅस कटरने फोडून 18,77,000 रुपयांची रोकड 4घांनी लंपास केली। सीसीटीव्हीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अखेर या 4घांनाही जेरबंद केलेलं आहे। बुलढाणा शहरातल्या म्हाडा कॉलनीमध्ये रात्रीच्या सुमारास घरी कोणी नसल्याचं पाहून चोरट्यांनी कुलूप तोडलेलं आहे आणि घरफोडी केली आहे। घरातील दागिने आणि 35,000 रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली। पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली आहे आणि तपासही सुरू केलेला आहे। सांगलीच्या नागपूर रत्नागिरी महामार्गावरती प्रवाशांना लुटणाऱ्या एका चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केलंय। 1 महिन्यापूर्वी अर्जुनवाड या फाटाच्या ठिकाणी देवदर्शन करून परतणाऱ्या एका कुटुंबाला लुटण्यात आलं। या प्रकरणी पोलिसांनी गतीने तपास करत आरोपीला अटक केली आहे। जुगारामध्ये हरलेले पैसे परत मिळवण्यासाठी भावाने बहिणीच्याच घरी चोरी केली आणि ही घटना पिंपरी चिंचवड या ठिकाणी घडली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे। पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री 1:30 वाजता घडली। गोळीबार करणाऱ्या 2घांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। 3 मित्रांमध्ये आपापसात झालेल्या भांडणातून गोळीबार झाल्याचं समोर आलं। गोळी लागलेला जखमी तरुण याच्यावरती सध्या उपचार सुरू आहे। ऑनलाईन फ्रॉडच्या तपासासाठी मुंबई पोलिसांनी अमरावतीच्या दर्यापूरमध्ये धाड टाकली। क्रिप्टोकरन्सी ऑनलाईन फ्रॉड प्रकरणामध्ये साईनगरमधून 13 तरुणांना ताब्यात घेतलं। त्यांची तब्बल 6 तास कसून चौकशी केली आणि 2घांना नोटीस बजावण्यात आली। नंदुरबार जिल्ह्यामध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळतोय। थंडीची लाट अचानक पसरली आहे आणि यावेळेस तापमान 19 अंश सेल्सिअस गेलेलं आहे। या बदलत्या वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही।
देशाचा साखर हंगाम जसा पुढे जाईल तशी साखर उत्पादनात घट होत चालली असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे चिंता व्यक्त होते। जानेवारीच्या मध्यापर्यंत साखर उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 लाख टनांनी घट झाली आहे। हंगामाच्या शेवटी ही तफावत 50 लाख टनांपर्यंत जाण्याची देखील शक्यता सध्या व्यक्त केली जाते आहे। मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव बंद मागे घेण्यात आला। बाजार समितीमध्ये बाजार शुल्क 1 रुपयावरून 75 पैसे करावा ही मागणी व्यापाऱ्यांनी केली। त्यावर मागणी मान्य न झाल्यानं सांगत व्यापाऱ्यांनी आडमुठी भूमिका घेत लिलाव बंद पुकारला। यंदा रब्बी हंगामातील गहूचं उत्पादन कमी होईल की नाही अशी चिंता शेतकरी वर्गाला आहे। तर गेल्या काही दिवसांमध्ये अचानक थंडी गायब होते तर अचानक जोरात थंडीही पडते। त्यामुळे वातावरणाच्या अशा या लहरीपणामुळे या भागातील गहू उत्पादक शेतकरी वर्ग पिकावरती वेगवेगळे रोग पडतील या भीतीने धास्तावला आहे। देशातील हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी। हळदीचं उत्पन्न आणि निर्यात वाढवण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना केली। या संस्थेच्या वतीने हळदीच्या उत्पादनाला प्रोत्साहित करण्यासाठी विविध उपक्रम सुद्धा राबवले जाणार आहेत। संपूर्ण देशभरातल्या विविध खरेदी केंद्रांवरती 8 लाख टन सोयाबीनची हमीभावानं खरेदी केली। उर्वरित 37 लाख टन सोयाबीन कवडीमोल दरानं खासगी बाजारामध्ये विकला गेला। त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 400 रुपयांचा फटका बसला। कृषी योजनांच्या माध्यमातून चांगले उद्योजक घडू शकतात। याशिवाय शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादन कसं वाढवता येईल याकडे आता शासनाचं लक्ष असणार आहे, असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं आहे। अमरावतीमध्ये वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झालाय। अमरावती नागपूर महामार्गावरील हॉटेल गौरी इन समोरची ही घटना। रस्ता ओलांडत असताना अपघात झाल्याची माहिती सध्या तरी मिळते आहे। वन विभाग आणि पोलिसांकडून घटनेचा अधिकचा तपासही सुरू करण्यात आलेला आहे। अभिनेता सैफ अली खान याच्यावरती हल्ला झालेला आहे आणि 24 तासांचा कालावधी उलटला तरी सुद्धा आरोपी अद्यापही मोकाट आहे। आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही। पोलिसांच्या 20 पथकांकडून तपास सुरू आहे। पोलिसांनी सैफच्या इमारतीमधील 3 DVR सुद्धा ताब्यात घेतले। घरात काम करणाऱ्या 15 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं। मनीएज घोटाळा हा 300 कोटींहून अधिक असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली। मनीएज घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला। या प्रकरणी मनीएज कंपनी समूह स्थापन करणारे हरिप्रसाद वेणुगोपाल आणि प्रणव रावराणे यांना अटकही करण्यात आली। अदानी ग्रुप विरोधात कथित घोटाळ्याचा रिपोर्ट आणून चर्चेत असणाऱ्या हिंडनबर्ग रिसर्चचे संस्थापक यांनी त्यांची कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला। हिंडनबर्ग रिसर्च बंद करण्याचा निर्णय मी माझ्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत आणि सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील केसगळतीचे परिणाम दिसताय। केसगळतीचे रुग्ण सापडलेल्या बोंडगावात लग्नाळू मुलामुलींचे विवाह थांबले। टक्कल व्हायरसच्या दहशतीमुळे गावातल्या मुलांना कुणी मुलगी द्यायला तयार नाही। कल्याणमधल्या मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली। तर सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं पोलिसांना घटनेच्या 2 दिवसांचा CCTV जतन करून ठेवण्याचे आदेश दिले। या प्रकरणात आता 20 जानेवारीला पुढची सुनावणी पार पडेल। पुणे पोलिसांनी आता बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला। दिल्लीतून आणलेल्या 10 लाखांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या। 5 आरोपींना अटक केली। निलेश विरकर, सैफान पटेल, अफजर शहा, शाहिद जक्की कुरेशी, शाह फहड अन्सारी अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत। पुण्यात अनधिकृत पद्धतीने बांधलेल्या 50 झोपड्या बुलडोझर चालवून धडक कारवाईने हटवण्यात आल्या। दिवाणी न्यायालय मेट्रो स्टेशनच्या मागच्या बाजूला असलेल्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली। पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये कोणताही कार्यक्रम करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करताना आता काळजी घ्यायची आहे। कारण ड्रोन उडवण्यापूर्वी पूर्व माहिती 7 दिवस आधी संबंधित पोलीस ठाण्यास कळवून संबंधित परवानगी घेणं देखील बंधनकारक असेल।
पुण्यातल्या बालगंधर्व नाट्यगृहात 345व्या श्री शंभू राज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन झालं आणि यावेळेस समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना शंभू गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। यावेळेस श्रीपाल सबनीस यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। केडीएमसीने अभय योजनेची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवली। अभय योजनेमुळे मालमत्ता कर वसुलीला गती मिळाल्यानं अभय योजनेची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली। या कालावधीत थकबाकीदारांनी मालमत्ता कराची थकबाकी भरल्यास त्यांना दंड आणि व्याजामध्ये सूट मिळेल। सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेनिमित्त होम मैदानावरती शोभेच्या दारूकामानं यात्रेची सांगता झाली आहे। दारूकाम सोहळा डोळ्याचं पारणं फेडणारा ठरलेला आहे। खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी ही विहंगम ड्रोनची दृश्य आमचे प्रतिनिधी ड्रोन पायलट चेतन लिगाडे यांनी टिपली। हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी रंगला। हिंगोलीच्या सारंग स्वामी यात्रेला आता सुरुवात झाली आहे। वसमत तालुक्यातील सारंगवाडीच्या महाराणावरती ही यात्रा भरते। या यात्रेत भाविकांनी भाज्यांचा महाप्रसाद वाटण्याचा आपण बघतोय सुरुवात केलेली आहे। आंध्र प्रदेश, कर्नाटकसह तमिळनाडूमधून भाविक 2 दिवस आधीच सारंग स्वामींच्या मठात मुक्कामी येत असतात। सांगलीच्या मिरज तालुक्यातील खटावमध्ये मकर संक्रांतीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। पंचक्रोशीतील देवभेटीनंतर दाखल झालेले सोमेश्वर देवाच्या पालखीची मिरवणूक ही जल्लोषात काढण्यात आली। या गावांमध्ये तिळगुळऐवजी साखर वाटण्याची परंपरा आहे। 200 क्विंटल साखरीचं वाटप या ठिकाणी झालंय। रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन मनोज मोदी यांनी आता त्र्यंबकेश्वराच्या चरणी 1.25 किलो सोनं दान केलं। मोदी यांचे सहकारी हितेश यांनी आज सपत्नीक येऊन 125 तोळं सोनं अर्पण केलंय, ज्याची बाजारभावाप्रमाणे किंमत अंदाजे 1 कोटी रुपये इतकी आहे।